दर्यापूर तालुक्यात मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं पीक उद्ध्वस्त. नुकसान भरपाई न दिल्यास लोकप्रतिनिधींना गावात प्रवेशबंदी करण्याचा शेतकऱ्यांचा इशारा. अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यात गेल्या 2 दिवसापासून अतिमुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांचे कपाशी, सोयाबीन, तूर पिकाचे पूर्णतः नष्ट झालेले असून आता शेतकरी हा आर्थिक संकटात सापडला आहे. थेट शेतीपर्यंत जाऊन पाहणी केली असता संपूर्ण पिकांचं अतोनात नुकसान झाल्याचं दिसून आलं. नदी नाले तुडुंब भरून वाहत असल्यामुळे नाल्याकाठी असलेल्या शेतकऱ्यांची कपाशी सुद्धा पूर्णतः उखडून गेली आहे. शेतकऱ्यांनी आता सरकारकडे हेक्टरी 50,000 रुपयांची नुकसान भरपाईची मागणी केली आहे. जर सरकारनं शेतकऱ्यांना दिवाळीपर्यंत हेक्टरी 50,000 रुपये नुकसान भरपाई दिली नाही तर गावामध्ये आमदार, खासदार व कुठल्याही लोकप्रतिनिधींना फिरू देणार नाही असा थेट इशारा संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी दिला आहे. त्यामुळे सरकार आता शेतकऱ्यांच्या गंभीर समस्येकडे कधी लक्ष देणार आणि दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये सर्व नुकसान भरपाई देणार का, हे सुद्धा पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. आमचं अतोनात नुकसान झालेलं आहे. पूर्ण आमचे पराठे खरडून गेले. पाणी आमचं तर गुडघागोळवर पाणी शेतामध्ये आहे. इथं कोणी शासकीय अधिकारी आला नाही ना, कोणी आमदार खासदारचा फोन नाही आला ना, काही ते पाहायला पण आले नाही. तर आमचं म्हणणं एवढंच आहे सरकारला का त्यांनी आम्हाला 50 रुपये हेक्टरी मदत द्यावी दिवाळीपूर्वी, नाही तर आम्ही कोण्या आमदार खासदाराला इथं गावामध्ये फिरकू देणार नाही, हे माझं म्हणणं आहे. शेवटीचा सोपा आहे बसायला. आम्हाला 50,000 दिले तर काय होते कास्तकाराला? अरे त्यांनाच तेवढं चांगलं वाटते ना, त्यांना त्यांचे लेकरं बाळे चांगले खुश राहतं. आम्हाला जर कास्तकार खुश तर सर्व खुश. तुम्ही सांगा, भारत हा कृषीप्रधान देश आहे, त्यांना समजायला नाही पाहिजे काय? मी ज्ञानेश्वर होले थिलोरी. काल आमच्या इथे ढगफुटी सदृश म्हणजे ढगफुटीसारखा पाऊस झाला. एका दमानं म्हणजे एका अर्ध्या घंट्यात नदी नाले पूर्ण भरून आले. त्याच्यातून प्रचंड प्रमाणात आमच्या इथे नुकसान झालं. तसंही हा 1.5 महिन्यापासून पाऊस चालू आहे आणि 1.5 महिन्यापासून आम्हाला शेतीचे कामंसुद्धा करता नाही येऊन राहिले. आतापर्यंत जो खर्च लागणारा होता तो सगळा शेतीला लागून गेला. आता खर्च लागल्यानंतर आता हे आमच्यावर संकट आलेलं आहे. अशा या संकटात या गव्हर्नमेंटनं आम्हाला मदत करावी, सरकारने मदत करावी. त्याचप्रमाणे सरकारने कर्जमाफीसुद्धा करण्यात यावी. दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला 50,000 रुपये हेक्टरी मदत देण्यात यावी. ब्युरो रिपोर्ट, मंडल न्यूज, अमरावती.